गुड मॉर्निंग फॅमिली. आज आपली पाठ बाहेर बांधली, इथून सुरुवात केली आपल्या ब्लॉगची. हे आपली गल्ली शांत, हे आपलं घर आणि एक्झॅक्ट घराला चिटकून पिंपळाचं झाड. कसं काय मग ऑक्सिजन लेवल एकदम स्ट्रॉंग. सेट केलं लेवल भरती ते टाकून व्यवस्थित. बघा बरं कसं वाटतंय, सांगा कमेंट करून. कशाच झाड आहे असं एक नंबर. झाडं लावलेली आपण. बाकानाचं झाड, इथं सीताफळाचं झाड बाप्पान दिलंय वरती काढून स्लॅबवर. आला आपलं पेरूचं आंबा, पलीकडे सीताफळ. इथं कायचं झाड आहे काय माहिती. इथं आपले ब्रश ते असतात तर पाणी. इथं आपलं शेवरेच झाड उगू लागलंय. काल बोरीची कलम आणली. वेस्ट इंडिया ॲपलचं इथे झाडून घ्यायचं काम. बसली मंडी बाहेर येऊ. अरे मंडई डायरेक्ट झोप. हा मंडीत तोंड कसं असतं, झोप येते मंडी अजून. काय रे रघु, काय कोण बसला आता रस्त्यामध्ये? काय ते काय काय उंबर उंबर झुंबर. आज पाणी आलं होतं तर काय शूट करायचं ध्यानच राहिलं नाही. ते सगळं ओल्लं ओल्लं झालं आपल्या घरापुढं. सगळं भीतीत पाणी मारून घेतलं 2-3 टाइम. मारत आले गायरामधून जाऊन. पाळी आणली, सगळं झालं. पाळीत पानं आणली म्हणे सुभाषने. बरं झालं, त्याला म्हणलं होतं मी हान म्हणलं. आमच्या शेजारच्या वावरात चालू आहे. छोट्या ट्रॅक्टरने रोटा आणायचं काम सरकीमध्ये डायरेक्ट. पण राहायचं कामच नाही विषय. ट्रॅक्टर आला तू ठेवतो येऊ. हा बघा झिरो मारतो जागेवर. जागा कमी नाही तर जागेवर झिरो मारतो. पेट्रोलवर आहे काय? पेट्रोलवर एवढंच आहे. 2.5 लाखाचं आहे. जागा मोकळी पाहिजे रे त्याला. वल्ल्यामध्ये काय मिळण्यापासून बरे सरकी तुडं ते, पण छोट्या ह्याच्यात लंब पाहिजे त्याला पट्टा. त्याला अंदाज नाही किती लावायचं. हातावर येते काय. आज आपल्या वावरात खुरपणी चालू होती. बाहेरचं लेबर 4 आणि आपल्या घरचे 2, 6 जण होते आज खुरपायला आपल्या वावरामध्ये. एवढ्या पट्ट्यामध्ये पाण्यापासून खुरपून घ्यावं म्हणलं. इथं आधीच खुरपलेलं होतं इकडं, तरी मागून एक हात द्यावाच लागणार. बरंच खुरपाच झाला आज. आज बहुतेक होईल, नाही तर उद्या होऊन जाईल पूर्ण कंप्लीट. चालू आहे आपल्या वावरामध्ये, तुम्ही बघू शकता. माझी मम्मी सगळ्यात पुढे आहे. एकदम फास्ट खुरपती मम्मी, सगळ्यात पुढं एक नंबरला. आपले डांगराचे वेल बघू शकता तुम्ही कसे झाले, छान मोठाले. कसं काय डांगराचे वेल मग आता आहे की नाही. थोडे कष्ट घेतले लवकर मोठाले झाले. मळ्यात पाणीच नसतं टाकलं, मोठाले झाले नसते. हे इथला एक गाईना खाल्ला होता म्हणून आता छोटा का आहे ना हे साईज. हे पहा किती मोठा झालाय. सगळं स्टार्टिंगचं आहे, वरचा पण मोठा.
पूर्ण गवत झालं. हे गवत आपण आपल्या कालवडींसाठी काढून घेऊ. मक्का लय पिवळी पडली. पुरं पत्राचं पाणी धुण्यात आहे. पत्राचं पाणी धुण्याचा मग विषय काय होतो, जास्त जमीन पाणी धरून राहते. मग काय आहे ते पडली पिवळी. पाणी नाही, वावर भेगाळलंय, मक्का सुकली. इथं पक्षी बगामध्ये बसलाय पक्षी. ते उडाला पक्षी. आपल्या दोन्ही कालवडी हिरोणी, दोन्ही हिरोणी कशा बसल्या एकाच पाक्यावर. हिरोणी यांच्या आईशाई खात्या बित्या जागावर बसत्या रोज. कारवड कसं काय हाय का नाही जातवान ब्रीडची, हाय क्रॉस कस काय म्हणजे वडी तिला उड्या मारते म्हणून येसन टाकलेली तिला. आपल्याला कसं बाहेर ते बांधावं लागते. जनावर काय ऐकत नाही, बरं राहत नाही म्हणून. पप्पा आपला ब्लॉग पाहू राहिलेत. ही आणली होती 2000ची बारीक, कशी झाली. आज खूपच चालू आहे मित्रांनो. तर तिथून जे चाल तिकडून काय 7-8 तास झालेले होते आपले. इथपर्यंत खुरपीला येईन आज. एक तिकीट चालले 4 आणि 6 तास चाललेत. मम्मी आरतीची आजी, मम्मी, आणखीन 2 गावातल्या बाया. इकडं मंडी बी आहे. शेजारच्या वावरात खुरपाला आले. ही मंडी, इकडं बुटी, इकडं सावजी पाणी पुरवठा, इकडं मच्छू मामा खुरपूर आले. आपल्या कारल्याच्या झाडाला वेलाला, कारल्याच्या वेलाला कसे कारले निघले 2, 4, 6, 7, 8, 9, 2 छोटाले कारले. कारल्याचं वेल हे चाललंय बायांचं कृपायचं काम. काय झालं होतं, जी काळी प्लेट आहे ना बोरशीवरून झाकण ठेवायची, ती वरच राहिली होती पाईपाच्या. टाकायचं लक्षात नव्हतं राहिलं पाईपाच्या मधून. फक्त दोरी आणि वायर टाकलं होतं, पाईप वायर तशी चिपकली होती. मग आता काढलंय ते, निघतच नव्हतं. जाळ ते केला काढून, आता बसवलं. तरी ते आता आमच्याकडून ते एक राहिलं काढायची राहिलीच. काय म्हणते त्याला, कडी काढायची राहिली. ती कडी निघान तेव्हा ते पाईप फासायची कडी. आरती पाहती माझ्याकडे, मांजर आरती मांजर. महाराजची चालली आवर पसारा. घरातलं सगळं काम आवरून आता घरी चाललो आहे. आणि मम्मीनं आपल्या बकरीसाठी याला घेतलेत. इकडं संतोष भाऊ गवळी यांनी मधुमक्का लावलेली. इकडल्या साईडनं बघू शकता तुम्ही वाल, पूर्ण वालाच्या वेळेला लावलेले. तुम्ही पहा कसा माल लागला, एक नंबर माल लागलाय. लय माल लागला याला. वालाच्या शेंगा बी भरपूर लागल्यात. जिम पाऊस चालू आहे. तर आपली मांजर येऊन बसली घरामध्ये. तर चाललंय मम्मीचं फोन पाहायचं काम. पाट बांधली आतमध्ये. इकडं चालला तिचा स्वयंपाक. ते आमची इलेक्ट्रिकल शेगडी. काय टाकलंय शेगडीवर आज, करडीची भाजी. इकडं चाललंय शेंगदाणे भाजायचं काम पॅनवरती. आमचे देव बाप्पा, फ्रीज. आमच्या घरात देव बाप्पा. एकदम भारी भाजले तर शेंगदाणे.